नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. सध्या एक शब्द चर्चेत आहे, 20,000 कोटीचं काय झालं? कोणाचे पैसे आहेत हे 20,000 कोटी रुपये जे अदानीच्या समूहामध्ये गुंतवलेले आहेत? एकच प्रश्न, एकच सवाल. आजचा सवाल, रोजचा सवाल एकच आहे, 20,000 कोटीचं काय झालं? असे वेगवेगळे सवाल बदलत असतात, पण आजचा आणि रोजचा एवढा एकच सवाल आहे. राहुल गांधी आणि त्यांची काँग्रेस अदानीच्या समूहामध्ये 20,000 कोटी रुपयांची गुंतवणूक कोणाची यावर प्रचंड जोर देऊ लागली. मला पहिला प्रश्न हा पडलाय, 20,000 कोटीचा आकडा आला कुठून? म्हणजे असं अचानक वाटलं 20,000 कोटी, 20,000 कोटी. अरे 20 असू शकतात, 30 असू शकतात, 10 असू शकतात. हा 20,000 कोटीचा आकडा कुठून आलाय ते जरा सांगणं आवश्यक असतं. आजकाल काय झालंय ना, आरोप करणाऱ्यांना काहीही करता येतात. उचलला आकडा द्यायचा फेकून मीडियावर, एवढ्या करोडचा घोळ, एवढ्या करोडचं हे, एवढ्या करोडचं ते. मधल्या काळात भाजपवाल्यांना हा आजार जडला होता, 100 कोटीचा घोटाळा. किरीट सोमय्या उठायचे आणि 100 कोटीचा घोटाळा म्हणायचे. 100 कोटीचा कोविड घोटाळा, 100 कोटीचा बंगले घोटाळा, 100 कोटीचा हा घोटाळा. तसा राहुल गांधींनी हे 100 गोळा करून एकच दणका बार उडवून दिलाय, 20,000 कोटीचा घोटाळा. मंडळी, आणि मला कालच्या नंतर युरेका 20,000 कोटीच्या घोटाळ्याचा शोध लागला, 20,000 कोटींचा शोध लागला असं म्हणावं वाटतंय की काय? बहुतेक सगळ्या सोशल मीडियावर 20,000 कोटीचा शोध लोकांना लागल्याचीच प्रतिक्रिया दिसू लागली आहे. त्या प्रतिक्रिया बघून लोकांना शोध लागलाय की काय असा प्रश्न मला पडतो आहे. बरं, शोध काहीतरी पडल्याशिवाय लागत नाही. ते मध्ये एक जण झाडाखाली बसला होता, सफरचंदाच्या झाडाखाली. सफरचंदाच्या झाडावरून सफरचंद पडलं आणि मग त्याला अचानक शोध लागला गुरुत्वाकर्षणाचा. झाडावरून सफरचंद पडलं आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मग त्याला प्रश्न पडले, उलट का नाही गेलं, इकडं तिकडं का नाही गेलं, खालीच का आलं, जमिनीवर का पडलं? म्हणजे काहीतरी खेचणारं आहे आणि ते खेचणारं गुरुत्वाकर्षण आहे. दुसरा एक, ते आर्किमिडीज नावाचा शास्त्रज्ञ आंघोळीला कपडे काढून गेला. आता लोक कपडे काढूनच आंघोळी जातात ना, म्हणजे कोणी बिना कपड्याचं जात नसतं. तो आर्किमिडीज आंघोळीला गेला, त्यानं आपल्या टबात प्रवेश केला. गच्च भरलेल्या टबातून खाली पाणी पडलं आणि पडल्याबरोबर त्याला शोध लागला. युरेका करत तो थेट राजाच्या दरबारात गेला आणि एखादी वस्तू पाण्यात बुडली असता त्याच्या घनते एवढी, वजना एवढी जागा ती स्वीकारते आणि बाकी पाणी बाहेर पडतं. हा एक नवा शोध त्याला लागला. आता हे झाडावरून सफरचंद पडलं, गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. टबातून पाणी पडलं, घनतेचा शोध लागला. पवारांच्या तोंडातून शब्द बाहेर पडले आणि लोकांना 20,000 कोटीचा शोध लागला. म्हणजे पवार एवढे कसे काय समोर आले असा प्रश्न अनेकांना पडतोय. एवढे कसे काय समोर आले हा प्रश्न गैरलागू आहे. मी तुम्हाला नेहमीच सांगत आलो आहे, प्रत्येक व्हिडिओत हे बोलत आलो आहे. लोक माझे सांगाती नावाचं आत्मचरित्र शरद पवारांनी लिहिलेलं आहे. या आत्मचरित्रात पवार जेवढे स्पष्टपणे व्यक्त झालेत, त्यानंतर आताची भूमिका त्यांची बघितली किंवा आताच्या भूमिकेचा त्याच्याशी संबंध जोडला की पवारांचे सगळ्याच गोष्टी तुम्हाला चित्र आणि चरित्र स्पष्ट व्हायला लागतं. इतक्या स्पष्टपणे पवारांनी ते लिहिलेलं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट, राहुल गांधींच्या आरोपांना पवारांनी या आधीच दशकापूर्वी उत्तर देऊन ठेवलं आहे. जेव्हा लोक माझे सांगातीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली, तेव्हाच राहुल गांधींच्या आरोपांचं उत्तर पवारांनी देऊन ठेवलेलं आहे. तेव्हाच, आत्ता नाही. राहुल गांधी काय म्हणतात, अदानी नावाचा माणूस मोदींनी उभा केला, मोदींनीच अदानीला खूप मोठी कामं दिली. मोठं कोण केलं? 2014 पासूनच अदानी कसे काय मोठे होऊ लागले? अदानीला एअरपोर्टचा अनुभव नसताना मुंबईचं एअरपोर्ट काढून अदानीकडे का देण्यात आलं? असे कितीतरी प्रश्न. एकही एअरपोर्ट चालवण्याचा, हवाई मार्गाचा अभ्यास नसताना किंवा अनुभव नसताना अदानींना एअरपोर्ट का दिलं गेलं, असा प्रश्न विचारणारे राहुल गांधी. काय झालंय, राहुल गांधींना जेवढं फीड होतं ना तेवढंच ते त्यावेळेला बोलतात. हा गोळ आहे.
आणि पवारांना कदाचित हे माहीत असावं म्हणून लोक माझे सांगातीमध्ये पवारांनी हे लिहून ठेवलं आहे. ते पानही मी तुम्हाला दाखवतोय. चौकटीत तुम्हाला दिसेल ते की काय लिहिलंय त्याच्यामध्ये. मला त्यातले महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगायचे आहेत आणि त्या तुमच्या सरळ सरळ गोष्टी लक्षात येतील. अदानी कोण होते? सुरुवातीला लोकलमध्ये किरकोळ वस्तूची विक्री करणारा एक व्यक्ती. हे मी वाक्य बोलत नाहीये. कृपया मला मोदी भक्त, भाजपवाला, संघोट्या, चड्डीवाला, बामण अशा ज्या काही उपाध्या तुम्ही लावत आहात टीकाकार, त्या बिनधास्त लावा. माझा आक्षेप नाही. मी संघवाला आहे, मी ब्राह्मण आहे, मी मोदी समर्थक आहे. पुन्हा सांगतो म्हणजे नीट, पुन्हा हे सुद्धा तुम्हाला कट करून कुठे वापरायचं असेल तर वापरू शकता. चांगल्या व्यक्तीचं समर्थन करणं काहीही गैर नसतं. मी हे माझं वाक्य बोलत नाहीये, मी पवाराचं वाक्य बोलतोय. पवार म्हणतात अदानी लोकलमध्ये सुरुवातीच्या काळात किरकोळ विक्री करणारे व्यक्ती होते. त्यातून गुजराती माणसं भयंकर असतात, चिकाटीची असतात ना व्यापार करणारी, सगळीच गुजराती. म्हणजे पेट्रोल पंपावर काम करायला आलेले अंबानी या देशातले बिझनेस टायकून होऊ शकतात. रेल्वेत छोट्या छोट्या वस्तू विकणारे अदानी या जगातले सगळ्यात मोठ्या उद्योजकांच्या पैकी होऊ शकतात. चिवट असतात. मराठी माणसांनी हे समजून घेणं आवश्यक आहे की ते चिवट असतात, काम करतात, यश मिळवतात. अदानी रेल्वेमध्ये छोट्या छोट्या विक्रीचा व्यवसाय करत होते. नंतर ते हिऱ्याच्या व्यापारात आले. निर्मिती नव्हे, हिऱ्याच्या व्यवसायात पडले, हिरे विक्रीच्या व्यवसायात पडले आणि यातून ते आपली चांगली कमाई करतच राहिले. मग त्यांना वाटलं एक दिवस की हिऱ्याच्या व्यवसायात देखील खूप काही पडलेलं नाही आहे, आपण पायाभूत विकासाच्या व्यवसायात कामामध्ये आलं पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्याच्या क्षेत्रामध्ये आलं पाहिजे असं अदानींना वाटू लागलं. त्यांचे आणि गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांचे खूप छान संबंध होते. ही सगळी पवारांच्या पुस्तकातली वाक्य आहेत, माझी नाहीत. चिमनभाई पटेल यांचे खूप छान संबंध होते. आता चिमनभाई पटेल कधीचे मुख्यमंत्री होते? नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्याच्या आधी 3 टर्ममध्ये गुजरातचे मुख्यमंत्री होते. 14ला ते पंतप्रधान झाले आणि त्याच्या आधी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते 2002 पासून. नरेंद्र मोदींच्या आधी गुजरातमध्ये अजून काही मुख्यमंत्री झालेले आहेत, जसे वजुभाई वाला, केशुभाई पटेल हे झालेले आहेत. आणि केशुभाई पटेलांच्याही आधी चिमनभाई पटेल मुख्यमंत्री होते. म्हणजे ही गोष्ट 3 दशकं आधीची, 30 वर्ष आधीची. आणि 30 वर्ष आधी याच गौतम अदानींचे चिमनभाई पटेलांशी खूप उत्तम संबंध होते आणि चिमनभाई पटेलांनी त्यांना वाळवंटातलं मुंद्रा बंदर चालू करण्यासाठी, स्थापन करण्यासाठी, विकसित करण्यासाठी आमंत्रित केलेलं होतं. चिमनभाई पटेल काँग्रेसचे होते. त्यांचे गांधी परिवाराशी उत्तम संबंध होते. काँग्रेसच्या मुख्यमंत्री असलेल्या चिमनभाई पटेल यांनी गौतम अदानी यांना गुजरातमधलं मुंद्रा बंदर विकसित करण्यासाठी आमंत्रित केलं. आणि हे मुंद्रा बंदर थोड्या जागेवरती उभं नाही आहे, 50,000 एकरावरती हे मुंद्रा बंदर गौतम अदानी यांनी विकसित केलेलं आहे. 50,000 एकरावरती आज जगातलं सर्वाधिक मोठं कृत्रिम बंदर मुंद्रा आहे. जगातलं अद्ययावत बंदर मुंद्रा आहे. आणि या मुंद्रा बंदराची उभारणी करण्याआधी गौतम अदानींना बंदरांची उभारणी करण्याचा अनुभव नव्हता. अनुभव नसताना अदानी यांनी एक उत्तम बंदर उभं केलं, ज्याचा नावलौकिक आज जगभरामध्ये आहे. म्हणजे काँग्रेसने सगळ्यात मोठं पहिलं काम अदानी यांना दिलेलं होतं आणि ते त्यांनी यशस्वी करून दिलं होतं. आमलेटची चव कळायला अंड द्यावं नाही तर अंड खावं लागतं, एवढं साधं तत्व पवारांनी काही वर्ष आधीच राहुल गांधी यांना शिकवलेलं आहे. तेव्हा राहुल गांधी कदाचित चड्डीत असतील. चड्डीत राहुल गांधी असताना म्हणजे चड्डी घालत असतील, लगेच संघात असतील असं नका समजू चड्डीचा अर्थ.
किंवा वेगळा कुठला घेऊ नका. अदानी यांना राहुल गांधी लहान असतानाच काम काँग्रेसनं दिलेलं होतं हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्यावेळी शरद पवारांची आणि अदानींची भेट झाली त्यावेळी अदानी कोळसा पुरविण्याच्या क्षेत्रामध्ये आलेले होते. इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामात अदानींना येण्याचा महत्वाचा भाग आहे. कोळसा पुरविण्याच्या कामामध्ये आले होते आणि पवारांनीच अदानींना असं सुचवलं, हे सुद्धा पवारांनी आपल्या पुस्तकात दिलंय, की तुम्ही कोळसा पुरविण्याच्या कामासोबत ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रामध्ये उतरलं पाहिजे. तेव्हा सुचवलंय. एवढंच नाही तर पवार अगदी सप्रमाण सिद्ध करून देतात की गोंदियाला प्रफुल्ल पटेल यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनी गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, शरद पवार एकाच व्यासपीठावर हजर होते आणि प्रफुल्ल पटेलांनी गोंदियात उद्योजकांनी आलं पाहिजे असा मुद्दा मांडला. पवारांनी ती प्रस्ताव अदानींच्या समोर ठेवला आणि अदानी वीज निर्मितीच्या क्षेत्रामध्ये उतरले. आज अदानी पॉवर वीज निर्मितीच्या क्षेत्रातलं अग्रगण्य नाव आहे. अदानी पॉवरच भारताची रेल्वे चालवते, मुंबईची वीज देते, हे विसरून चालणार नाही. म्हणजे पवारांच्या सहकार्याने अदानी उभे राहिले होते, चिमनभाई पटेल यांच्या सहकार्याने अदानी उभे राहिले होते. 2014 नंतर भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाची वेगवान सुरुवात झाली होती. रस्ते निर्माण होऊ लागले होते, विमानतळाची निर्मिती होऊ लागली, बंदरांची निर्मिती होऊ लागली आणि या क्षेत्रातलं अग्रगण्य नाव म्हणजे गौतम अदानी होतं. अदानींना या काळात काम मिळणं स्वाभाविक आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा, इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामामध्ये इन्व्हेस्टमेंट मोठी असते, परतावा उशिराने मिळतो, पण इन्व्हेस्टमेंट मोठी असते म्हणून कर्जही मोठी घ्यावी लागतात. परतावा मात्र गॅरंटेड मिळत असतो, कारण एक रस्ता उभा राहिला की टोल नाके वर्षानुवर्ष चालतात, इनक्रीज रेटनं चालतात. जसं पुणे मुंबई हायवेचा टोल नाक्यावरचा रेट आता 320 रुपये साध्या वाहनाला झाला आहे. तो आधी किती होता याचा अंदाज लावा. यातलं उत्पन्न कमी होत नसतं, ते वाढतच जात असतं. अशा वेळी घेतलेली कर्ज आणि केलेली गुंतवणूक ही बाद होत नाही. म्हणूनच अदानी मोठे होत गेले. 2014 नंतर देशाचा विकास होत गेला. आता यात सगळ्या चिमनभाई पटेल, शरद पवार यांचे अदानींशी असलेले संबंध आणि आता मोदींशी असलेले संबंध एक गोष्ट स्पष्टपणे दर्शवतात की राज्यकर्त्यांचे उद्योजकांशी उत्तम संबंध असतील तरच विकासाचा वेग प्रचंड मोठा असतो, देश पुढे जात असतो. 20,000 कोटींचे आरोप असे तोंडदेखलेपणासाठी करायचे असतात आणि करायचेच असतील राहुल गांधी तर कदाचित युरेका युरेका म्हणावं लागेल पवारांच्या वक्तव्यानंतर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.